इयत्ता 10वी गणित भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 3 जे आहे म्हणजेच अंकगणितीय श्रेणी या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये अंकगणितीय श्रेणीमध्ये असणाऱ्या काही संकल्पना ज्या आहेत त्यांचा पहिल्यांदा आपण इथे विचार करूया, त्या पहिल्यांदा आपण अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, अंकगणितीय श्रेणी आपण सुरुवात करत आहोत. तर इथं अंकगणितीय श्रेणी सुरुवात करण्यापूर्वी संकल्पना आहेत, तर त्यांचा पहिल्यांदा आपण विचार करूया. सगळ्यात सुरुवातीला बघा, क्रमिका कोणाला म्हणायचं? क्रमिका म्हणजे सिक्वेन्स. जसं आपण आता बघा 1 किंवा 1 2 त्याच्यानंतर 3 4, तर ह्या ज्या संख्या आपण लिहितो ह्या क्रमाने लिहितो आपण या. तर या संख्या जेव्हा आपण लिहितो तर तेव्हा ही एक संख्यांची काय आहे? मालिका आहे. म्हणजे या 1 2 3 4 ह्या संख्यांची काय आहे? मालिका आहे. तर या संख्यामधल्या एखादी संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपण काय करू शकतो? सांगू शकतो. जसं आता बघा 2 ही संख्या दुसऱ्या स्थानावर आहे, 4 ही चौथ्या स्थानावर, याच्यानंतरची 6 ही संख्या 6व्या स्थानावर, किंवा 13 ही संख्या 13व्या क्रमांकावर आहे, हे आपण काय करू शकतो? सांगू शकतो. तसं आणखीन एक संख्यांची मालिका आपण बघू शकतो का? जसं बघा 1 4 9 16 25 36 49 वगैरे अशा ह्या संख्या आहेत. आता इथं या ज्या संख्या आहेत या आपण काय केल्यात? विशिष्ट क्रमाने काय आहेत? ह्या लिहिलेल्या आहेत. इथं बघितलं तर 9 ही संख्या काय आहे? 9 म्हणजेच काय? 9 बरोबर 3चा काय आहे? वर्ग आहे. म्हणजे ही संख्या जी आहे तर ही 3ऱ्या क्रमांकावर आहे हे आपण सांगू शकतो. किंवा 25 म्हणजेच काय? 5चा काय आहे? वर्ग आहे. ही संख्या 5व्या स्थानावर आहे हे आपण काय करू शकतो? सांगू शकतो. तसं आता इथे पण बघा 49 ही संख्या आहे. तर 49 ही संख्या जी आहे तर ती 7चा वर्ग आहे. म्हणजे ही संख्या 7व्या स्थानावर आहे हे आपण काय करू शकतो? सांगू शकतो. म्हणजे इथं याही मालिकेमध्ये कोणतीही संख्या कोणत्या स्थानावर आहे हे आपल्याला काय करू शकतो? आपण सांगू शकतो. म्हणजे आपल्याला सांगता येते. म्हणजेच काय बघा, इथं आपण काय सांगू शकतो? म्हणू शकतो की नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला आपण क्रमिका म्हणू शकतो. नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हणतात. आता इथं क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट संख्या लिहिल्या जातात. त्या संख्या ज्या आहेत तर त्या A1 A2 A3 A4 A5, तर अशा काय केल्या जातात? या आणि AN अशा क्रमाने या दर्शवल्या की A1 ही काय होणार आहे? पहिली संख्या येणार आहे. A2 ही दुसरी संख्या. याप्रमाणे AN जी आहे तर ती Nवी संख्या आहे. हे असं आपण काय करू शकतो? स्पष्ट करू शकतो किंवा हे स्पष्ट होते. आता क्रमिका ज्या आहेत तर त्या F1 F2 F3, तर अशा अक्षरांना सुद्धा काय केल्या जातात? दाखवल्या जातात. तर इथं तिच्यामध्ये निश्चित क्रमाने संख्या लिहिलेल्या आहेत हे आपल्याला काय होते? स्पष्टपणे कळते इथं. म्हणजे इथं F1 म्हणजेच काय? पहिली संख्या, F2 ही दुसरी संख्या वगैरे असं आपण हे स्पष्टपणे इथं सांगू शकतो. आता उदाहरणार्थ बघा, एका वर्गातील मुले कवायतीसाठी मैदानावर गेल्यावर एका ओळीत उभी राहतात. त्यांचा क्रम काय होतो? ठरलेला असतो. तेव्हा त्यांची काय होते? क्रमिका तयार होत असते. म्हणजे जेव्हा मुलं काय होतात? कवायतीसाठी मैदानावर जातात तर तेव्हा ती एका ओळीत उभा राहतात. तेव्हा त्यांचा काय होतं? क्रम असतो. तेव्हा त्यांची क्रमिका तयार होते. काही ज्या क्रमिका असतात तर त्यांचा एक विशिष्ट आकृतिबंध तयार होत असतो. तर हे पण आपण काय केलं आहे? अनुभवलेलं आहे. आता उदाहरणार्थ एक कृती आहे बघा. इथं आपल्याला काय करायची आहे? कृती पूर्ण करायची आहे.
या कृतीमध्ये काय बघा, इथं आकृतिबंध तयार होतो हे आपल्याला सांगू शकतो आपण. ही कृती काय करायची आपल्याला पूर्ण करायची आहे. आता इथं बघा ही कृती आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. आता इथं आकृतिबंध दिलेला आहे, म्हणजे इथं वर्तुळ दिलेलं आहे. एक जर वर्तुळ आहे तर इथं एक वर्तुळ आहे, वर्तुळांची संख्या किती इथं 1 आहे. समजा जर वर्तुळांची संख्या 3 असेल तर हा कसा आकृतिबंध तयार होतो बघा, हा आकृतिबंध असा तयार होईल. त्याच्यानंतर वर्तुळाची संख्या जर काय असेल 5 असेल तर हा आकृतिबंध कसा तयार होईल बघा, असा का होईल, हा आकृतिबंध तयार होईल. याच्यानंतर समजा जर वर्तुळांची संख्या 7 असेल तर हा आकृतिबंध कसा तयार होईल, 1 2 3 आणि इकडे काय होतील 3, अशा का होईल, हा आकृतिबंध तयार होईल. आता याच्या पुढची जी वर्तुळाची संख्या असेल तर ती किती असणार आहे, 9 असेल. तर इथं असं जर असेल तर हे कसं तयार होईल बघा आकृतिबंध, हा पण इथं 1 2 3 4 5 आणि इथं 2 3 आणि 4 असा का होणार आहे, आकृतिबंध तयार होईल. याच्या पुढच्या वर्तुळांची संख्या किती असेल, समजा जर 11 असेल तर हा आकृतिबंध कसा तयार होईल, 1 2 3 4 6 आणि इथं 1 2 3 4 5 असा का होणार, हा आकृतिबंध तयार होईल. अशा प्रकारे आपण काय होतं, काही वेळेस काय होतं, जेव्हा क्रमिका असतात तर तेव्हा त्या क्रमिकांमध्ये विशिष्ट प्रकारचा काय होतो, आकृतिबंध तयार होतो. इथं आता आणखीन एक आकृतिबंध बघूया आपण. इथं त्रिकोणांची संख्या 5 दिलेली आहे आणि हा आकृतिबंध कसा तयार झाला आहे बघा, अशी. समजा जर त्रिकोणांची संख्या जर 8 असेल तर हा आकृतिबंध कसा तयार होईल बघा, एक 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा प्रकारे. याच्यानंतर जर त्रिकोणांची संख्या जर असेल 11 तर हा आकृतिबंध कसा तयार होईल बघा, 4 5 6 7 8 9 10 आणि 11 अशा प्रकारे. समजा जर याच्या पुढची संख्या कोणती असेल, आता येईल बघा, याच्या पुढची संख्या येईल 14. तर असं जर असेल तर हा आकृतिबंध कसा तयार होईल बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 अशा प्रकारे का हो आकृतिबंध तयार होईल. आता या दोन्ही पण कृतींमध्ये आपण बघितलं तर इथं तयार झालेल्या संख्या ज्या आहेत तर त्यांचा पण एक विशिष्ट प्रकारचा काय झाला, आकृतिबंध तयार झालेला आहे. तर इथं याच्या पुढील संख्या मिळवण्याचा नियम आपण इथे शोधू शकतो. तर या नियमावरून आपल्याला पुढच्या सगळ्या संख्या काय होतात, लिहिता येतात. इथं सुद्धा बघा, इथे एक संख्यांचा पण एक विशिष्ट प्रकारचा काय झाला, आकृतिबंध तयार झालेला आहे. तर इथं एक विशिष्ट प्रकारचा नियम आहे. या नियमावरून याच्या पुढच्या किती संख्या तयार होतील किंवा या पुढच्या संख्या आपण काय करू शकतो, शोधू शकतो. इथं आपल्याला त्या लिहिता येऊ शकतात. आता इथं बघा आणखीन एक संख्यांची मालिका आहे, ज्याला आपण इथे एक उदाहरण घेऊया आपण. 2 11 वजा 6 0 5 37
8 2 61 ही एक काय आहे संख्यांची मालिका आहे. पण इथं बघा, इथं A1 ही पहिली संख्या जी आहे तर ती किती आहे 2 आहे. A2 म्हणजे दुसरी संख्या जी आहे तर ती किती आहे 11 आहे. त्याच्यानंतर A3 जी आहे तर ती पुढची संख्या तिसरी किती आहे -6 आहे. आता ह्यासुद्धा काय आहे, ही संख्यांची यादी जी आहे तर ती क्रमिका आहे. परंतु इथं विशिष्ट पदे ही त्या स्थानावर आहेत का हे आपल्याला काय करता येत नाही, सांगता येत नाही. कारण इथं आता बघा या दोन संख्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा फरक नाही. त्यामुळे इथं यांचं जे स्थान आहे तर ते निश्चित नाही आहे. आपल्याला याचं काय करू शकत नाही, आपण हे सांगू शकत नाही. म्हणजे इथं क्रमवार पदातील संबंध इथं काय होत नाही, निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही. मग साधारणपणे ज्या क्रमिकामध्ये पुढचे पद ठरवता येईल असा नियम असतो, अशाच क्रमिका ज्या असतात तर त्या विचारात घेतल्या जातात. आता उदाहरणार्थ इथं बघा, याच्या पुढची संख्या 8 आहे कारण याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा फरक आहे. याच्यानंतर काय आहे याची पुढची संख्या 11 आहे. त्याच्यानंतर 14. आता याच्या पुढची संख्या कोणती आहे हे आपल्याला निश्चितपणे सांगता येतं. म्हणजे अशाच प्रकारच्या काय केल्या जातात, क्रमिकांचा विचार केला जातो, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं, पुढचं जे पद आहे तर ते आपण सांगू शकतो. अशाच क्रमिकांचा विचार केला जातो. आता उदाहरणार्थ एक क्रमिका आहे बघा, 4 8 12 16. आता ही एक क्रमिका आहे. याच्या पुढची संख्या कोणती आहे हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. किंवा इथं आणखीन एक क्रमिका बघा, 2 4 6 8. याच्या पुढची कोणती संख्या आहे आपण काय करू शकतो, सांगू शकतो. म्हणजे अशाच क्रमिका विचारात घेतल्या जातात ज्यांच्यामध्ये आपल्याला पुढचे पद आपल्याला ठरवता येईल. तर यानंतर आपण क्रमिकेतील पदे बघूया. तर कोणतीही एखादी क्रमिका असेल तर त्याच्यामध्ये क्रमवार काही पदं असतात. तर ही पदं दर्शवताना T1 T2 T3 T4 असा TN पर्यंत आपण काय करू शकतो, ही दर्शवली जातात. तर सामान्यपणे क्रमिका ही TN अशी लिहितात. म्हणजे जर क्रमिका अनंत असेल तर प्रत्येक धनपूर्णांक हा n असतो आणि त्याच्याशी निगडीत अशी एक काय असते संख्या आहे, अशी काय हे गृहीत धरलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, इथे एक कृती दिलेली आहे. आता इथं काही क्रमिका दिलेल्या आहेत. यातील पदांचे क्रमांक हे T1 T2 T3 असे काय होतात, हे दर्शवतात, हे दाखवले जातात. आता इथं बघा, इथे एक क्रमिका दिलेली आहे. 9 15 21 आणि 27 अशा काय आहेत, ह्या संख्या आहेत. तर इथं T1 ही पहिली संख्या जी आहे तर ती T1 बरोबर 9. याच्यानंतर दुसरी जी संख्या आहे T2 तर ही काय आहे 15 आहे. T3 जी आहे तर ती 21. याच्यानंतर T4 जी आहे तर ती 27. अशा प्रकारे काय होते, ही संख्या दर्शवली जाते. याच्यानंतर दुसरी एक काय क्रमिका इथं दिलेली आहे. याच्यामध्ये संख्या कोणत्या आहेत पहा, 7 7 7 7 अशा अनंत संख्या. तर इथं सुद्धा काय केलं बघा, T1 म्हणजे पहिली संख्या काय आहे 7 आहे. याच्यानंतर दुसरी T2 ही काय पुन्हा इथं काय येणार आहे, ही T2 ही संख्या पण काय येईल 7 येईल. याच्यानंतर T3 जी आहे तर ती पण काय आहे 7 आहे. तर इथं या ज्या क्रमिका आहेत याच्यामध्ये मधला जो फरक आहे तर तो काय आहे, विशिष्ट संख्या आहे, हे आपल्याला इथं लक्षात येईल. याच्यानंतर पुढील आणखीन एक काय केली इथं क्रमिका दिलेली आहे. या संख्या कोणत्या आहेत पहा, -2 -2 -6 -10 -14. तर इथं पण पहिली जी संख्या आहे तर ती किती आहे, -2 आहे. म्हणजे T1 बरोबर -2. तसं T2 बरोबर किती होईल सांगा, ही दुसरी संख्या, म्हणजे इथं T2 बरोबर -6 होणार आहे. याच्यानंतर T3 जी संख्या आहे तर ती किती कोणती, ही तर तिसरी संख्या, ही T3 संख्या होईल. आणि इथं किती होणार आहे, -10 होईल. अशा काय आहेत ह्या संख्या. आता इथं आणखीन एक कृती दिली आहे बघा. खाली काही क्रमिका दिल्या आहेत, त्यांच्या पदांमध्ये काही नियम आढळता का पाहायचं आहे. 2 क्रमिकांमधील साम्यसुद्धा शोधायचं आहे. आता इथं काही
क्रमिका दिलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारची मांडणी दिलेली आहे. तर या मांडणीवरील काय करायचं आहे, ह्या रिकाम्या ज्या चौकटी आहेत तर त्या आपल्याला भरायच्या आहेत. आता इथं पहिली क्रमिका कोणती दिली आहे, फक्त संख्या बघूया इथं क्रमिकांमधल्या कोणत्या आहेत त्या. 1 4 7 10 13. तर याच्यामधला संबंध जो आहे संख्यांमधला तर तुमच्या लक्षात येईल. हे आता ही कृती जी आहे तर ती आपण पूर्ण करूयाच. पुढची जी क्रमिका दिली आहे ती पहा, 6 12 18 24. तिसरी जी आहे तर ती 3 3 3 3 अशा संख्या आहेत. चौथी क्रमिका आहे 4 16 64. पाचवी आहे -1 -1.5 -2 -2.5. सहावी क्रमिका जी आहे तर ती आहे बघा 1 चा तिसरा घात म्हणजे घन, 2 चा घन, 3 चा घन आणि 4 चा घन. आता या ज्या क्रमिका दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये असणारी जी पदं आहेत म्हणजे संख्या आहेत यांच्यामध्ये काही नियम आढळतो का ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यासाठी काय करायचं बघा, इथं आपल्याला एक काय केली आहे कृती दिलेली आहे तर ती काय करायची कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर इथं क्रमिकांमधला काय करायचं आपल्याला संबंध शोधूया आपण. आता इथं बघा ही क्रमिका आहे 1 4 7 आणि 10 या संख्या आहेत. याच्यामध्ये काय संबंध आहे इथं दिलं आहे बघा. ही पहिली हे जे पहिलं पद आहे म्हणजे T1 याच्यामध्ये आपण काय केलं, जर 3 मिळवले तर ही काय होते पुढचं पद आपल्याला मिळतं. या दुसऱ्या पदामध्ये 3 मिळवले तर काय होतं तिसरं पद मिळतं आपल्याला. तिसऱ्या पदामध्ये 3 मिळवले तर चौथं पद मिळतं. चौथ्या पदामध्ये 3 मिळवले तर काय होणार आहे आपल्याला इथं पुढचं पद मिळणार आहे. म्हणजे इथं 10 + 3 जर केले तर इथं काय होणार आहे, ही पुढची जी संख्या आहे तर ती किती येणार आहे 13 येणार आहे. आता हा संबंध आपण काय करू शकतो याच्यामध्ये पण ठेवू शकतो. म्हणजे इथं पण काय होईल बघा, ही 13 ही संख्या आहे याच्यामध्ये आपण जर समजा काय केलं +3 केले तर काय होणार आपल्याला हे पुढचं पद मिळणार आहे. म्हणजे 13 + 3 म्हणजे इथं ही संख्या होणार आहे 16. आणि अशा प्रकारे ही पुढची संख्या पण आपण अशा कितीतरी अनंत संख्या आपण याच्यावरून काढू शकतो. आता पुढे बघा, पुढची जी क्रमिका दिली आहे ती कोणत्या संख्या आहेत बघा इथं 6 12 18 24. आणि याच्या काय करायच्यात पुढच्या संख्या आपल्याला किंवा पुढची पद्धत जी आहे तर ती आपल्याला काढायची आहेत. इथं कोणता संबंध आहे या संख्यांमध्ये, तर इथं बघा पहिली जी संख्या आहे त्याच्यामध्ये आणखीन 6 जर आपण काय केले मिळवले तर काय होते आपल्याला हे पुढचं पद मिळतं. या दुसऱ्या म्हणजे T2मध्ये आपण 6 मिळवले तर आपल्याला T3 ही संख्या मिळते. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे म्हणजे ह्या 18मध्ये आपण 6 मिळवले तर इथं काय संबंध आहे, तर प्रत्येक आधीच्या संख्येमध्ये काय होते 6 मिळवत गेलं तर आपल्याला नंतरची संख्या मिळते. तसंच इथं आपण काय करू शकतो बघा, इथं 24 जे आहेत त्याच्यामध्ये आणखीन 6 मिळवले तर आपल्याला याच्या पुढचं जे काय पद आहे तर ते आपण मिळवू शकतो. म्हणजे 24 + 6 इथं किती येणार मग 30 ही संख्या येते. याच्यानंतरचं पद पण आपण शोधू शकतो. हा संबंध इथं लावायचा आहे. म्हणजे 30मध्ये काय करायचं आहे 6 जर मिळवले तर आपल्याला काय होणार आहे हे पुढचं पद मिळणार आहे. अशा आपण अनेक संख्या काढू शकतो किंवा अनेक पदं पुढची आपण काढू शकतो. म्हणजे इथं या क्रमिकेमध्ये काय आहे हा संबंध आपल्याला दिसून येतो. याच्यानंतर पुढे बघा इथे काय केलं आहे, ह्या क्रमिका कोणत्या आहेत बघा 3 3 3 3. याच्यामध्ये आता कोणता संबंध आहे, तर आधीच्या संख्येमध्ये 0 मिळवले तर काय होते पुढचं पद मिळतं. असंच प्रत्येक वेळेस हे एकदम सोपं आहे बघा. इथं पण काय होणार आहे हा संबंध येणार आहे म्हणजे 3 + 0 = 3. इथं पण काय होणार आहे 3 + 0 = 3 ही संख्या येणार आहे. अशा प्रकारे काय करू शकतो हा आपण संबंध इथं बघितलेला आहे. आता पुढचं मात्र काय आहे थोडंसं वेगळं आहे. इथं तिन्हीमध्ये आपण काय केलं आहे ते बघा बेरीज केली आहे. इथं मात्र वेगळ्या प्रकारचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. कोणता आहे तो संबंध बघा, पहिलं जे पद आहे त्याला गुणिले 4 केलं म्हणजे 4ने गुणलं तर काय होतं पुढचं पद आपल्याला मिळतं. या पदाला 4ने गुणलं तर याच्या पुढचं पद मिळेल. आता याला काय केलं 4ने गुणलं तर काय होणार आहे आपल्याला पुढचं पद मिळणार आहे. म्हणजे 64 + 4 म्हणजे 4 × 4 16, हाताला 1, 6 × 24 आणि 1 25 हे पुढचं पद मिळेल आपल्याला म्हणजे 224.
256 मिळेल आपल्याला इथं. आता पुढे बघा, आता 256 जे आहे 256ला 4ने गुणलं. आता पुढे बघा 256 गुणिले 4 हा गुणाकार आपण इथं करून बघूयात. 256 गुणिले 4 केल्यानंतर 5 चोक 24, 5 चोक 20 आणि 2 22, हाताला आले 2, 4 2 8 आणि 2 10 म्हणजे 1024. म्हणजे इथं संख्या येणार आहे किती? 1024. आता या 1024ला पुन्हा काय होणार आहे, इथं आपण 4ने गुणणार आहोत आणि मग संख्या आपण काढणार आहोत. पुढील पद जे आहे तर ते आपल्याला मिळेल. म्हणजे इथं 1024 गुणिले 4 केल्यानंतर आपल्याला ही काय होणार, पुढचं पद मिळेल. 4 चोक 16, हाताला 1, 4 2 8 आणि 1 9, 4 गुणिले 0 0 आणि 4 1 4. तर इथं काय होणार आहे, 4096 ही काय होणार आहे, इथं संख्या येणार आहे. आता असंच काय होणार आहे, पुढची संख्याचा पण संबंध आपण घेऊ शकतो. म्हणजे 4096ला 4ने गुणल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला पुढचं पद मिळणार आहे. आता इथं 5वं क्रमिका आपण बघूयात. 5वी क्रमिका याच्यामध्ये कोणती आहे बघा, ही -1 -1.5 -2 -2.5 आणि आता पुढची काय केली क्रमिका विचारलेली आहे. आता इथं पण बघा, या क्रमिकेमध्ये काय कोणता संबंध आहे बघा. -1 अधिक -0.5 ने जर बेरीज केली यांची तर काय होतं आहे, पुढचं पद येतं. इथं या पदांमध्ये -0.5 मिळवल्या तर काय होणार आहे, -2 येईल. तसंच काय होणार आहे बघा, इथं काय होणार आहे, -2.5 आणि याच्यामध्ये -0.5 मिळवल्यानंतर काय होणार आहे, पुढचं जे पद आहे म्हणजे -3 हे जे पद आहे तर आपल्याला मिळेल इथं. आता इथे बघा, इथं काय केलं, 6वी क्रमिका आपल्याला काय दिली आहे बघा. 1चा घन, 2चा घन, 3चा घन आणि पुढे काय आहे, 4चा घन. इथं काय आहेत, अशा पद्धतीनं आपल्याला दिलेले आहेत. आता या सगळ्या ज्या क्रमिका आहेत त्याच्यामध्ये पहिली, दुसरी, तिसरी आणि 5वी जी आहे, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी आणि ही जी 5वी क्रमिका आहे याच्यामध्ये आपण काय केले आहेत, आधीच्या पदामध्ये ठराविक संख्या मिळवून काय केले, पुढचं पद आपल्याला मिळालेलं आहे. आणि इथं काय केलं आहे बघा, आपण हे पहिलं, दुसरं, तिसरं आणि 5व्या ह्या क्रमिका ज्या आहेत तर इथं आपण काय केले, प्रत्येक ठिकाणी आपण काय केले, बेरीज केलेली आहे. म्हणजे आधीच्या संख्येमध्ये पुढची एक ठराविक जो फरक आहे तर तो काय केलेला आपण मिळवलेला आहे, म्हणजे अधिक केलेला आहे. तर अशा ज्या क्रमिका आहेत तर त्यांना काय म्हणायचं, अंकगणिती श्रेणी असं म्हटलं जातं. पण चौथी जी काय आहे क्रमिका आहे तर तिथे मात्र काय केलं आहे बघा, आपण इथं गुणाकाराची क्रिया केलेली आहे. म्हणजे आधीच्या पदामध्ये ठराविक संख्यांचा गुणाकार केलेला आहे आणि मगच काय मिळाले, आपल्याला पुढचं पद मिळालेलं आहे. तर इथं ही जी क्रमिका आहे तर ती अंकगणिती श्रेणी नाही, कारण याच्यामध्ये या क्रमिकेमध्ये आधीच्या पदाला काय केलं आहे, ठराविक संख्येने गुणलेलं आहे आणि मगच काय मिळतं, आपल्याला पुढचं पद मिळते. अशा क्रमिकांना भूमिती श्रेणी असं म्हटलं जातं. अशा क्रमिकांना काय म्हणतात, भूमिती श्रेणी असं म्हटलं जातं. तर 6व्या क्रमांकाची जी काही क्रमिका दिलेली आहे तर ती अंकगणिती श्रेणी पण नाही आहे, तसंच भूमिती श्रेणी पण ही नाही. तर ही फक्त आता यावर्षी फक्त आपल्याला काय करायचं, अंकगणिती श्रेणी ज्या आहेत त्यांचाच फक्त काय करायचा, आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता इथं पहा, अंकगणिती श्रेणीमध्ये खालील क्रमिकामधील पुढील 3 पदे काढा असं इथं काय केलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. तर इथं एक क्रमिका दिलेली आहे, त्याच्या पुढची 3 पदे आपल्याला काय करायची आहेत, लिहायची आहेत. तर इथं या दिलेल्या क्रमिकामधील पुढील पदे काढण्यासाठी आपण काय करू शकतो का, इथं आपण पहिल्यांदा पहिलं उदाहरण आपण घेऊयात. इथं पहिलं पद कोणतं आहे सांगा, पहिलं पद जे आहे तर ते कोणतं आहे, 100 आहे. त्याच्यानंतर दुसरं पद कोणतं आहे, दुसरं पद जे आहे तर ते काय आहे, 70 आहे. तिसरे पद याच्यामध्ये कोणतं आहे, तिसरे पद आहे तर ते किती आहे, 40 आहे.
चौथे पद याच्यामधले कोणते आहे? चौथे पद हे 10 आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? पुढील पदं आपल्याला काढायची आहेत. आता इथं बघा, जर आपण ह्या संख्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला काय लक्षात येतं? तर या पहिली संख्याने याच्या पुढची जी संख्या आहे याच्यामध्ये काय आहे? एक ठराविक विशिष्ट असा काय आहे? संबंध आहे. कोणता संबंध आहे तो बघा. म्हणजे इथं ही जी संख्या आहे 100, तर त्याच्यामध्ये काय केलं आहे? -30 जर आपण मिळवले तर काय होणार? आपल्याला ही पुढची संख्येला आपल्याला मिळालेली आहे. अधिक -30 म्हणजेच काय? या 100मधून 30 आपण काय केलेत? वजा केलेत आणि मग पुढचं पद मिळालेलं आहे. तसंच बघा इथं आता पुढचं जर पद काढायचं असेल तर इथं काय केलं आहे? 70मध्ये -30 जर आपण मिळवले तर काय होणार? आपल्याला हे तिसरं पद मिळेल. याच्यानंतर इथं काय केलं बघा, पुढे पण 40मध्ये आपण -30 मिळवले तर आपल्याला हे चौथं पद मिळतं. याच्यानंतर असा संबंध इथं आपण सांगू शकतो, 10मध्ये आपण -30 मिळवले तर काय होणार? आपल्याला पुढचं पद मिळणार आहे. आता इथं मात्र काय होईल बघा, 10 ही लहान संख्या आणि 30 ही मोठी संख्या आहे. म्हणजे इथं वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं काय होणार आहे? चिन्ह येणार आहे. म्हणजे 30मधून 10 गेले 20 येणार आहेत. म्हणजे पुढचं जे 5वं पद आहे तर ते काय होणार आहे? कोणतं येणार आहे? हे -20 येणार आहे. आता आपल्याला अशी 3 पदं काढायची आहेत. आता पुढचं पद किती येईल सांगा? -20मध्ये काय करायचं? तर आपल्याला -30 मिळवायचे आहेत. म्हणजे इथं काय होणार आहे? तर इथं चिन्ह समान झालेले आहेत. म्हणजे इथं यांची बेरीज होईल आणि चिन्ह तेच राहील. म्हणजे 20 अधिक 30 बरोबर 50 होणार आहे. याच्या पुढचं पद काय होणार आहे? असंच -50 अधिक -30 होणार आहे. पण इथं पण काय होणार आहेत? इथं पण काय झालं आहे? चिन्ह समान असल्यामुळं काय होणार आहे? यांची बेरीज होईल. म्हणजे इथं -80. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? ही पदं आपण काढू शकतो. म्हणजे समजा आपल्याला हा संबंध लक्षात आला तर आपण याच्या पुढची पदं काय करू शकतो? आपण काढू शकतो. तसंच काय आहे बघा, पुढचं उदाहरण घेऊया. अशाच प्रकारे इथं काय बघा, पहिली संख्या आहे -7, दुसरी आहे -4, -1 आणि 2 वगैरे अशा काय ह्या संख्या आहेत. आता इथं कोणता संबंध आहे बघा? इथं -7मध्ये अधिक काय केले? 3 मिळवलेले आहेत. मग काय झाली? आपल्याला ही संख्या मिळालेली आहे. कारण -7 आणि +3 यांची काय होणार आहे? वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे. म्हणजे 7मधून 3 गेले, 4 उरले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथं आलं. तसंच हा संबंध आपण पुढच्या संख्येमध्ये पण सांगू शकतो. म्हणजे -4 अधिक 3 केले आपण तर आपल्याला काय होणार आहे? -1 ही संख्या मिळणार आहे. कारण इथं पण काय होणार आहे? वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे तर ते येईल. 4मधून 3 गेले, 1 उरले. याच्या पुढची जी संख्या आहे तर त्याच्यामध्ये हा संबंध आपल्याला सांगता येईल. -1मध्ये 3 मिळवले तर काय होणार आहे? 2 येणार आहेत. आता पुढची संख्या पण अशीच येणार आहे. म्हणजे या 2मध्ये अधिक 3 केले तर काय होणार? आपल्याला ही पुढचं जे पद आहे तर ते मिळेल. म्हणजे 2 अधिक 3 5 होईल. त्याच्यानंतर याच्या पुढचं जे पद आहे तर ते असंच. म्हणजे 5 अधिक 3 केले तर काय होणार आहे? 8 मिळणार आहे. आणि याच्या पुढचं पद 8 अधिक 3 बरोबर काय होणार आहे? 11. अशा प्रकारे या क्रमिकेमधल्या पुढची 3 पदं अशा प्रकारे आपल्याला सांगता येतील. आता तिसरं जे उदाहरण आहे ते काय दिलं आहे बघा आपल्याला? 4 4 4 असं काय केलं? इथं उदाहरण दिलेलं आहे. तर याच्यामध्ये पण कोणता संबंध आहे सांगा? पहिली जी संख्या आहे त्याच्यामध्ये 0 मिळवलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी संख्या आलेली आहे. दुसऱ्या संख्येमध्ये पुन्हा 0 मिळवल्यानंतर तिसरं पद आपल्याला मिळेल. तिसऱ्या पदामध्ये 0 मिळवलं तर काय होणार? आपल्याला चौथं पद मिळेल. याच्यामध्ये 0 मिळवलं तर काय होणार आहे? आपल्याला पुढचं पद मिळेल. याच्यानंतर याच्यामध्ये पण 0 मिळवलं तर याच्यानंतर याचा काय होणार आहे? पुढचं पद मिळणार आहे. आता इथं जेव्हा ह्या सगळ्या आपण संख्या बघतो, याचं निरीक्षण करतो, तर तेव्हा आपल्याला या प्रत्येक यादीमध्ये प्रत्येक पदाच्या आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या काय केली आहे? मिळवलेली आहे आणि मग पुढची जी संख्या आहे तर ती तयार झालेली आहे. अशा प्रकारे 2 क्रमागत संख्यामध्ये म्हणजे 2 क्रमाने येणाऱ्या म्हणजे याच्यानंतरची ही संख्या आहे, याच्यानंतरची ही संख्या आहे, याच्यानंतरची ही संख्या आहे,
या दोन क्रमागत संख्यामधला जो फरक आहे तर तो स्थिर आहे. म्हणजे इथं दोन संख्यांमध्ये यामध्ये काय आहे, फरक आहे स्थिर आहे. याच्यामधला पण हा जो फरक आहे काय आहे, स्थिर आहे. याच्यामधला पण हा जो फरक आहे तर तो काय आहे, स्थिर आहे. म्हणजे अशा प्रकारे इथं आपण जर निरीक्षण केलं तर इथं बघा, पहिल्या उदाहरणामध्ये फरक कोणता आहे तर तो ऋण 30 आहे. इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय मिळतं, ऋण 30चा फरक मिळतो आपल्याला. तसंच दुसऱ्या उदाहरणामध्ये म्हणजे इथं फरक ऋण आहे, इथं फरक काय आहे, धन आहे. म्हणजे इथं +3चा फरक म्हणजे धन आहे हा. आणि इथं जेव्हा आपण बघतो तर इथं फरक कोणता आहे, 0चा फरक आहे. इथं आपण जेव्हा याचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की क्रमागत पदांमधील फरक जर काय असेल, जर इथं प्रत्येक ठिकाणी स्थिर आपल्याला दिसतो. इथं जेव्हा क्रमागत पदांमधील फरक जर काय असेल, स्थिर असेल, समजा जर हा काय असेल, स्थिर असेल तर त्याला काय म्हणतात, सामान्य फरक. तर त्याला काय म्हणतात, सामान्य फरक किंवा काय म्हणतात, सामायिक फरक असं त्याला म्हणतात. त्याला सामायिक फरक असंही म्हटलं जातं. म्हणजे हा जो फरक आहे तर तो काय आहे, सामान्य फरक किंवा यालाच काय म्हणतात, सामायिक फरक असं याला म्हटलं जातं. आता दिलेल्या क्रमिकेमधील कोणत्याही दोन क्रमागत संख्यांमधला फरक जो आहे, हा फरक कसा लिहू शकतो बघा आपण आता, n+1 वजा tn. म्हणजे ही पुढची संख्या आणि ही आधीची संख्या, हा काय झाला, फरक झाला. हा जर फरक काय असेल, स्थिर असेल, तर अशा प्रकारच्या क्रमिकेस काय म्हणतात, अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. त्याला, या श्रेणीला काय म्हणायचं, अंकगणिती श्रेणी असं याला म्हटलं जातं. आता या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले जे पद आहे, पहिले पद जे आहे तर ए आणि त्याच्यामधला जो सामान्य फरक आहे, तो सामान्य जो फरक आहे, हा सामान्य फरक काय करतात, डी या अक्षराने काय करतात, दर्शवतात. तर पहिलं पद जे आहे तर त्याला आपण ए म्हणूया आणि त्याच्यामधला सामान्य फरक जो आहे तर तो कशाने दाखवतात, डी म्हणजे डिफरन्स, डी या अक्षराने दाखवतात. तर इथं बघा आपल्याला जर पहिलं पद ए मिळालं आणि त्याच्यामधला सामान्य फरक जर आपल्याला माहिती असेल डी, तर ही अंकगणिती श्रेणी कशी तयार होते बघा. पहिलं पद ए आहे, याच्यानंतरचं पुढचं पद कसं होईल, पहिलं पद अधिक फरक, त्याच्यानंतर काय होणार आहे, इथं पहिलं पद अधिक 2d हे पुढचं पद होईल. त्याच्यानंतर पहिलं पद आणि 3d हे पुढचं पद, आणि अशा प्रकारे काय होते, ही अंकगणिती श्रेणी तयार होऊ शकते. अशा प्रकारच्या अंकगणिती श्रेणींचा आपण काय करू शकतो, आणखीन इथं आपण अभ्यास करू शकतो. उदाहरणार्थ काय होईल बघा, इथं आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. तर इथं ज्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दाखवलं बघा, इथं एक काय केले उदाहरण दिलेलं आहे. आरिफने दर महिन्याला 100 रुपयांची बचत केली. एका वर्षातील प्रत्येक महिन्याकरिची एकूण बचत जी आहे तर ती खालीलप्रमाणे इथं दिलेली आहे. इथं महिने दिले आहेत एकूण 12 आणि त्याची बचत जी आहे तर ती दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यातील एकूण बचत दाखवणाऱ्या काय त्या संख्या ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या महिन्यातली ही बचत आहे 100, दुसऱ्या महिन्यातली 100 200, त्याच्यानंतर 300 400 500 600 700 800 900 1000 1100 आणि 1200. आता इथं प्रत्येक महिन्यामध्ये एकूण त्याची जी बचत आहे तर ती ह्या सगळ्या ज्या संख्या आहेत तर ती अंकगणिती श्रेणी आहे. का म्हटलं तर कारण इथं बघा पहिलं जे पद आहे आणि दुसरं पद याच्यामध्ये फरक कितीचा आहे, 100चा. इथं पण आपल्याला फरक 100चा, त्याच्यानंतर इथं पुढच्या पदामध्ये पण 100चा फरक दिसतो. हा जो फरक आहे तर तो काय आहे, धन फरक आहे आणि हा काय आहे, स्थिर आहे.
म्हणजे इथं डी जो आहे तर तो काय आहे, स्थिर आहे. तर म्हणून काय आहे इथं, ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे याची जी बत दाखवणारी ह्या ज्या संख्या आहेत तर त्या काय आहेत, ह्या अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. इथं आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. प्रणवने मित्राकडून 10,000 रुपये उसने घेतले आणि दरमहा 1,000 रुपये याप्रमाणे फेडायचे ठरले. तर प्रत्येक महिन्यात फेडायची राहिलेली रक्कम खालीलप्रमाणे असेल. असं काय आहे, उदाहरण आहे. इथं महिना क्रमांक दिलेले आहेत 1, 2, 3, 4, 5. याची पुढची संख्या येईल 6, याच्यानंतर 7, 8, 9 वगैरे. तर इथं फेडायची राहिलेली रक्कम दिली आहे. आता इथं बघा 10,000 पहिल्या महिन्यामध्ये ही रक्कम काय घेतली, उसने घेतलेली आहे. याच्यानंतर त्यांना काय केलं आहे, दुसऱ्या महिन्यामध्ये शिल्लक राहिलेली फेडायची रक्कम किती राहिली आहे, 9,000. मग इथं या दोघांमधला फरक किती आपल्याला दिसून येतो, तो आहे 1,000 रुपयेचा फरक इथं आपल्याला दिसून येतो. म्हणजे इथं आपण समजा काय केले, याच्यामध्ये आधी काय केले, ऋण 1,000 केले तर हे काय मिळते आपल्याला, ही संख्या मिळते. असाच काय या प्रत्येक संख्यामध्ये आपल्याला फरक आपल्याला दिसून येतो. इथं मग तुम्हाला सहजपणे पुढची संख्या सांगता येईल. जसं आता 9,000 आहेत, इथं तिसऱ्या महिन्यात 8,000 राहिले शिल्लक, चौथ्या महिन्यात काय राहिले, 7,000 राहिले. तर पाचव्या महिन्यात किती हा फरक येणार आहे, इथं संख्या किती येईल, मग 6,000 रुपये येईल. याच्यानंतर ही संख्या किती येईल, 5,000 रुपये येईल. त्याच्यानंतर पुढे अशाच संख्या जर आपण घेतल्या तर अशा प्रकारे काय होणार आहे तिथं. आता इथं ही 2,000 ही संख्या कितव्या महिन्यात येईल बघा, इथं ही आता इथं पहा 6व्या महिन्यात ही 5,000 एवढी काय रक्कम राहिली. 7व्या महिन्यात मात्र काय होणार आहे, ही 4,000 राहील. 8व्या महिन्यात 3,000 राहील. आणि मग इथं काय होणार आहे, 9व्या महिन्यात काय होणार आहे, तिथं 2,000 रुपये शिल्लक राहतील. 10व्या महिन्यात 1,000 आणि मग 11व्या महिन्यापर्यंत ही रक्कम किती राहील आहे, 0 राहील. म्हणजे आता 10व्या महिन्यात त्यांना पूर्णपणे 1,000 रुपये काय केले आहेत, दिलेलेच आहेत. म्हणजे अशा प्रकारे इथं पण काय दिसते आपल्याला, ही अंकगणिती श्रेणी दिसते आपल्याला. याच्यानंतरचं पुढचा बघा उदाहरण काय आहे की 5चा पाढा दिला आहे. म्हणजे 5ने विभाज्य असणाऱ्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. इथं 5, 10, 15, 20. याच्यानंतरच्या पुढच्या संख्या आपण सांगू शकतो 25, 30, 35, 40 वगैरे. तर ही काय आहे, ही सुद्धा अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी काय आहे, तर इथं काय आहे, ही अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय आहे बघा, इथं 5चा फरक आपल्याला दिसतो. म्हणजे आधीच्या संख्येमध्ये काय केले, 5 जर मिळवले तर आपल्याला काय होते, पुढची संख्या मिळते. अशा प्रकारे याच्यामध्ये आणखीन 5 मिळवले तर आपल्याला पुढची, आणि अशा आपण अनंत संख्या काढू शकतो. तर ही काय आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. इथे मात्र यामध्ये काय झाले बघा, शेवटी आता याच्यानंतर हा इथं अंकगणिती श्रेणी काय झाली, संपलेली आहे. म्हणून या उदाहरणामध्ये, या दुसऱ्या उदाहरणामधली ही जी अंकगणिती श्रेणी आहे ती 7 आहे. आणि ही जी अंकगणिती श्रेणी आहे ही मात्र काय आहे, अनंत श्रेणी आहे. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही की जर क्रमिकेमध्ये Tn + 1 वजा Tn हा जर फरक जर स्थिर असेल तर अशा क्रमिकेला काय म्हणतात, अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. म्हणजे दुसरं पद आणि पहिलं पद यांच्यामधला जो फरक आहे तर तो काय असेल, स्थिर असेल तर ती काय होते, अंकगणिती श्रेणी असते. अंकगणिती श्रेणीच्या 2 क्रमागत पदांमधील स्थिर फरक काय होतो, डी या अक्षराने दर्शवतात. आणि डी जो आहे म्हणजे हा जो फरक आहे तर तो का फरक धन, ऋण किंवा शून्य संख्या असू शकते. हा जो फरक आहे म्हणजे डी काय असू शकतं, धन संख्या असू शकते, ऋण संख्या असू शकते किंवा शून्य असू शकते. अंकगणिती श्रेणीतील पहिले पद ए आणि त्याच्यामधला सामान्य फरक जर डी असेल तर ती अंकगणिती श्रेणीमधले पद कशी तयार होतात बघा. पहिलं पद ए होईल, दुसरं पद ए अधिक डी, तिसरं पद ए अधिक 2d, चौथं पद ए अधिक 3d. अशा प्रकारे काय होणार आहे, ही अंकगणिती श्रेणी तयार होईल. तर
याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत तर ते आपण काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात.